या अरुंद रस्त्यावर जर जरा सुद्धा इंचभर पाऊल इकडे तिकडे पडलं तर सरळ दरीत. पहाटेची ठाणेवरनं ट्रेन पकडून आम्ही पोचलो माथेरानला. वाटेमध्ये काही फोटो क्लिक केले आणि पोटोबा करायला एका हॉटेलमध्ये घुसलो. नमस्कार, आम्ही सगळं दुर्गा संमेलनाला चाललोय. सायलीताई, आणि पूजा, आमचे दादा आहे, प्रवीण दादा आहेत. नाश्त्यावर मनसोक्त ताव मारला आणि पुढे निघालो. नमस्कार मित्रांनो, आता आपण फेबला आलेलो. फेब किल्ला म्हणजेच विकटगड, तसंच याला महाराष्ट्राचं मिनी गिरनार सुद्धा म्हणतात. आपलं ट्रेकिंग सुरू होते. हा टॉय ट्रेनचा मार्ग आहे. इथून आपण विकटगडला चालत जाणार आहोत आणि आता आम्ही ब्लॉगिंग करायला सुरुवात केली. का ब्लॉग बना रहे हैं, व्लॉग सड़क से उठा के स्टार बना दूंगी. और ये सब हमारे मेंबर है. अभी मिसळ पाव खाया हुआ है, मिसळ पाव अभी जिरेगा. मराठी महाराष्ट्र में हिंदी ब्लॉग बना रहे हैं हम लोग. थोडी मजा मस्ती करत आमचा ट्रेक चालू झाला. आमच्यासोबत ज्या ताई आणि आई होत्या त्यांनी कधीच ट्रेक केला नव्हता, पण त्यांनी दाखवून दिलं एज इज जस्ट अ नंबर. वाटेमध्ये विविध झाडं, फळं, फुलं पाहत पाहत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. हे करवंदाचं झाड, काही दिवसांनी याला करवंद येतील. हे बघा फुलं. तेव्हा ओंकार पुन्हा येईल आणि करवंद घेऊन येईल आमच्यासाठी. ब्लॉग बनवतात. फुलं आहे, रान फुलं. हे बघा, हे झाड बघतात, हे धामणीचं झाड आहे. रश्या बनवतात. ट्रॅक मधून चाललो आणि आज मागे असा भला मोठा डोंगर आहे. हे आमच्या 3 महिला भगिनी, दुर्गा माता, आणि खाली असं एकदम खोल दरी आहे. गणपती आहे पहिला. घंटी वाजवायची आणि इथून खाली जायचं आहे मंदिराकडे. कड्यावरचा गणपती आहे. कड्यावरच्या गणपतीला जायचंय. आता आपण इथून पायऱ्या घेऊन खाली जातोय. खाली उतरायचं इकडनं. मंदिर आहे. असं सुंदर परिसर पार करून आपण आलोय आणि आता आपण आलोय कड्यावरच्या गणपतीला. फोटो त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मुजरा करून आता आपण पुढे चाललो खालीकडे. आणि हा आपला गणपती बाप्पा इथे. आधी सांगतो काय बाप्पाचं मंदिर आहे छोटंसं. सो इथे ममदापूर म्हणून गाव आहे मागे पलीकडे. तिथे एक किरेन भिसने म्हणून होते. सो ते टॉय ट्रेनचे चालक हे पण उंदीर मामा केवढा मोठा. जेव्हा म्हणजे त्यांनी ती आख्यायिका हे केली की त्यांनी ही मूर्ती हे केलेली की ज्यावेळेस ते टॉय ट्रेन मध्ये त्यांना एक प्रसंग आलेला स्वप्नामध्ये की ते टॉय ट्रेन मध्ये जातात आणि त्यांना हे ते हा दगड ते नेहमी बघायचं. त्यांना काहीतरी वेगळं वाटायचं. सो त्यांना एकदा असं देवाने हे दिलेलं असं ते म्हणतात की इकडे माझा असा आहे म्हणून गणपती दृष्टांत की माझ्या टॉय ट्रेन मध्ये त्यांच्याकडे एक मूषक होता. तो उंदीर पळत पळत इकडे आला आणि मग त्यांना वाटलं की इथे गणपती बाप्पाचा आपण काहीतरी करू शकतो. त्यांनी कलर वगैरे त्याप्रमाणे केलं. काही दगड फोडण्यात आला आणि त्यानंतर ही मूर्ती बनवण्यात आली. किरण भिसने म्हणून आहे. ममदापूर मध्ये त्यांचं घर आहे. एंट्रीलाच आहे कमानीच्या. आणि हा असं मोठाच्या मोठा गणपती बाकी त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने बनवला. खोचलेली आहेत तिथे. सो ती ते सळ्या घुसवलेल्या. दिव्य दिव्य असा गणपतीची मूर्ती आहे. दगडामध्ये कोरलेली आहे. हा मूषक आहे, मोठाच्या मोठा मूषक. आणि हा गणपती बाप्पा. आणि इथे खाली सगळं दरी खोल. कड्यावरच्या गणपतीचा मान सन्मान करून आणि प्रार्थना घेऊन आम्ही पुढे निघालो. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्या डोंगरावरनं आपल्याला तिकडचं असं लांब डोंगर दिसतंय. तिकडे जायचंय. जवळजवळ 3 तास लागणार. हा डोंगर उतरायचा आहे दरीमध्ये आणि पुन्हा तो डोंगर आपल्याला चढायचा आहे. आणि तिथे तुम्हाला गोल असं टोपीसारखं दिसतंय, तिथे आपल्याला जायचं आहे.
सारखं चालणं कंपल्सरी आहे, तरच देव पावतो. गणपती बाप्पा पावणार नाही तर नाही पावणार. हे असे शूज घातले पाहिजे आणि असंच चाललं पाहिजे. चाललं पाहिजे जेणेकरून आपला नवस पण पूर्ण होतो. हा, याने नवस केलाय की मी असे शूज घालून उतरणार, त्यामुळे हा असं चाललाय. हाराला बसलोय. छान लागतो. थोडा वेळ रेस्ट घेते. ही पोरगी बिस्किट खाते. पूजा अवघड आहे, डिफिकल्ट आहे इथून जायचं. आणि हे एवढे खाली जेवढा किल्ला तुम्हाला हा सोप्पा वाटतो तेवढा सोप्पा नाही आहे, कारण एकदम छोटीशी पायवाट आहे, खाली खोल दरी आहे, काही ठिकाणी अवघड वाटा आहेत, एकदम छोट्याशा वाटा आहेत, डिफिकल्ट आहे उतरायला. आणि आता आपल्याला त्या उंच कड्यावर अजून चढायचं. सोप्पा जरी वाटत असला तरी तो अजिबात नाही आहे, डिफिकल्ट आहे. छोट्याशा पाऊलवाटा आहेत. जर थोडंसं पायी इकडे तिकडे घसरला तर आपण खोल दरीमध्ये जाऊ शकतो. एका बाजूला तर छोटीशी पाऊलवाट आहे, दोन्ही बाजूला खोल दऱ्या आहेत. आमच्यासोबत जो ओंकार होता तो कुशल ट्रेकर आहे. त्यांनी आईंचा हात पकडून संपूर्ण ट्रेक करवला. पावसाळ्यामध्ये हा ट्रेक अत्यंत डिफिकल्ट होतो, म्हणून जे कुशल ट्रेकर आहेत त्यांनीच या ट्रेकला यावं, हे एक सजेशन आहे. खाली खाली आणि हे असं एकदम शिडे घेऊन अशा वरती जायचं आपल्याला. नाजूक शिडे आहेत आणि आमच्या बायका पण नाजूक आहेत. पाहू शकतो इकडे. आणि ते अंदाज घेत घेत वरती चाललेले आहेत. एकदम डेंजर असं लास्ट पॅच आहे हा. एकट्याला जाणार आहे आणि बिचारी गोणी फिरते आहे. अशा प्रकारे आम्ही फायनली शंकराच्या मंदिराजवळ पोहोचलो. बाजूला पाण्याची टाकी होती. तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता. पावसाळ्यामध्ये हा नजारा बघण्यासारखा असतो, कारण सगळीकडे हिरवळ आणि धुकं असतं. इथे आल्यावर आपण मंदिर स्वच्छ केलं, स्वच्छ धुवून काढलं, त्यांचा मानसन्मान केला, प्रार्थना घेतली, हातपाय धुतले आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. नमो शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती. पूजा उरकल्यावर आम्ही पुढच्या ट्रेकला निघालो. तुम्हाला इथे आवर्जून सांगू इच्छिते की गडावर कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही आहे, तर आपल्यासोबत विपुल प्रमाणामध्ये पाण्याचा साठा घेऊन चला. तसेच सुका खाऊ आणि इलेक्ट्रॉल पावडरसारख्या गोष्टी सोबत घेऊन चला. फायनली आम्ही पोहोचलो दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये, ज्याला महाराष्ट्राचं प्रति गिरनार म्हटलं जातं. इथे येऊन आम्ही मंदिराची क्लिनिंग केली, साफसफाई केली, मानसन्मान केला आणि प्रार्थना घेतली, थोडंसं रेस्ट केला, थोडं पोटोबा केला आणि निघालो परतीच्या प्रवासाला. अशा प्रकारे आम्ही आमचं ट्रेक कंप्लीट केलं. परंतु मी इथे आवर्जून सांगू इच्छिते, ज्यांना ट्रेकचा खरोखरच खूप चांगला अनुभव आहे अशांसोबतच तुम्ही ट्रेकला इथे यावं. तसेच पाण्याचा साठा कुठेही नाही आहे वरती, तर पिण्याचं पाणी आपल्यासोबत ठेवावं, सुका खाऊ आपल्यासोबत ठेवावा. चला तर मंडळी, आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असे अजून ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.